नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी सोनिया गांधींबाबत पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याचे संसदेत पडसाद. राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब. वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घ्यायला सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारांना मनाई. प्रत्येक गिरणी कामगाराला घर देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. शेतीला कायमस्वरूपी पाणी देण्याबरोबरच प्रत्येक गाव टँकरमुक्त करण्याचा सरकारचा मानस. पंकजा मुंडे. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवारणासाठी संपूर्ण राज्य डोळ्यांसमोर ठेवून काम करावं. शरद पवार. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 460 अंकांनी वधारला. महिनाभरातली सर्वात मोठी उसळी. आणि उज्जैन इथल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आज अक्षय तृतीयेच्या पर्वणीवर दुसरं शाही स्नान संपन्न. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या संदर्भात तामिळनाडूमधल्या जाहीर सभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज संसदेत उमटले. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेस सदस्यांनी लोकसभेतून सभात्याग केला. राज्यसभेतही याच मुद्द्यावरून काँग्रेस सदस्यांनी गदारोळ केल्यानं सदनाचं कामकाज वारंवार तहकुबीनंतर अखेर दिवसभरासाठी तहकूब झालं. महाराष्ट्रासह 13 राज्यांमध्ये 300 जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याची माहिती आज राज्यसभेत देण्यात आली. महाराष्ट्रातल्या 33 जिल्ह्यात पाणी टंचाई आहे अशी माहिती केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता राज्यमंत्री रामकृपाल यादव यांनी दिली. पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि ती दूर करण्यासाठीचे सरकारचे उपाय याबाबतच्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम आणि केंद्र पुरस्कृत योजनांमार्फत आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या राज्य सरकारांना मदत पुरवण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. लोकसभेत आज विमान अपहरण विरोधातलं विधेयक संमत झालं. राज्यसभेत हे विधेयक आधीच मंजूर करण्यात आलं आहे. अपहरणाच्या घटनांमध्ये विमानतळावरील कर्मचाऱ्यांची हत्या झाली तरीही अपहरणकर्त्यांना मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे. उत्तराखंडमधल्या 9 बंडखोर काँग्रेस आमदारांची याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. न्यायालयानं या आमदारांना अपात्र ठरवल्यानं उद्या विधिमंडळात होणाऱ्या विश्वासदर्शक प्रस्तावावरील मतदानात हे आमदार मतदान करू शकणार नाही. याआधी सकाळी ही याचिका नैनिताल उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर या निर्णयाविरुद्ध बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी निरीक्षक म्हणून प्रधान सचिव जयदेव सिंग यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सरकारांना तसंच खासगी शिक्षण संस्थांना वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेता येणार नाही असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारचे प्रवेश फक्त नीट परीक्षेच्या माध्यमातूनच होऊ शकतात. जे विद्यार्थी 1 मे रोजी झालेल्या पहिल्या नीट परीक्षेला उपस्थित नव्हते किंवा ज्यांची या परीक्षेसाठी व्यवस्थित तयारी झाली नव्हती त्या विद्यार्थ्यांनी पहिल्या परीक्षेची उमेदवारी सोडून दिली तर ते दुसऱ्या परीक्षेला बसू शकतात असंही न्यायालयानं म्हटलं आहे. गरज पडल्यास केंद्र सरकार किंवा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दुसऱ्या परीक्षेची तारीख बदलू शकेल अशी मुभाही न्यायालयानं दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी प्रमाणपत्र सादर करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतलेले आक्षेप भारतीय जनता पार्टीनं आज खोटे ठरवले. या संदर्भात आज नवी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय वित्तमंत्री यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. नरेंद्र मोदी यांनी 1978 साली दिल्ली विद्यापीठातून बीएची तर गुजरात विद्यापीठातून एमएची पदवी घेतली आहे. मात्र केजरीवाल यांनी या प्रकरणी नाहक संभ्रम निर्माण केला. कोणतेही पुरावे नसताना जनतेची दिशाभूल करणं ही लाजिरवाणी गोष्ट असून केजरीवाल यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी अमित शहा यांनी यावेळी केली. केजरीवाल यांनी सार्वजनिक व्यासपीठावरील चर्चा खालच्या स्तरावर नेली अशी टीका जेटली यांनी या पत्रकार परिषदेत केली. आम आदमी पार्टीच्या आमदारांवर बनावट डिग्रीचे आरोप असल्याचेही ते म्हणाले. प्रत्येक गिरणी कामगाराला घर देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सांगितलं. गिरणी कामगारांसाठी दुसऱ्या टप्प्यात म्हाडाच्या 2634 घरांची लॉटरी सोडत आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या सोडतीत ज्यांना घरं मिळाली नाहीत त्यांनाही घरं दिली जातील असं सांगून येत्या 3 वर्षात 2.5 लाख घरांची निर्मिती करण्यात येणार आहे.
नवीन विकास आराखड्यातील परवडणारी घरं या योजनेअंतर्गत ही गिरणी कामगारांना घरं दिली जातील असं त्यांनी सांगितलं. मुंबईत गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळातर्फे विविध प्रकल्पातल्या 970 घरांची सोडत जून अखेरपर्यंत पूर्ण होईल आणि MMRDAकडून 2418 गिरणी कामगारांच्या घरांची सोडत ऑगस्टमध्ये काढली जाईल अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी यावेळी दिली. राज्यातल्या दुष्काळ निवारणासंदर्भात मदत करण्याची इच्छा चीनमधल्या कम्युनिस्ट पक्षानं व्यक्त केली आहे. पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य हेन झेंग यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. मुंबई आणि शांघाय ही दोन भगिनी शहरं आपापल्या देशातली वित्तीय केंद्र आहेत. या दोन्ही शहरांमध्ये झालेल्या मैत्री कराराची अंमलबजावणी पुढे सुरू राहील असा विश्वास झेंग यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असून इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात चीनमधल्या जास्तीत जास्त उद्योगांनी गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या समस्येचा आढावा घेण्यासाठी आणि त्याबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची नुकतीच नवी दिल्ली इथे बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांना राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी राज्यांनी काय पावलं उचलली आहे त्याचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील दुष्काळाची तीव्रता वाढल्याचं स्पष्ट झालं. राज्यात असलेल्या दुष्काळाची सद्यस्थिती आणि त्यावरील उपाययोजना याविषयी अधिक माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. राज्यातली दुष्काळी स्थिती आता आपण म्हणतो अतिशय चिंताजनक असं म्हणू शकतो. नेमकी व्याप्ती आपण काय सांगू शकतो, त्याची टक्केवारी काय काय सांगू शकतो? महाराष्ट्रामध्ये हा दुसरा वर्ष आहे जिथे सातत्याने दुष्काळ पडत आहे. जवळपास 30 ते 40% पाऊस 28 जिल्ह्यात कमी पडलेला आहे. 28,000 गावं दुष्काळग्रस्त शासनाने जाहीर केलेले आहे. जवळपास 4,800 गावांना पिण्याचं पाणी टँकरनी देण्यात येत आहोत आणि जवळपास 4 लाख पशुधन यांना चारा छावणीद्वारे आपण चारा पुरवतो. तर खूपच व्यापक आणि मोठ्या प्रमाणावर असं दुष्काळ पडलेला आहे. 72ला मोठा दुष्काळ पडला होता. हाही खूप मोठा आणि तीव्र दुष्काळ आहे जिथे 2 सतत वर्षांनी पाऊस कमी झालेला आहे. बरेचदा असं म्हणलं की दुष्काळामध्ये म्हणजे पाणी टंचाई आणि धान्य टंचाई, तर ह्यावेळेला तुलनेने आपल्याकडे धान्य उपलब्ध आहे का आणि पाणी टंचाईच्या बाबतीत आपण काय काय सांगू शकतो किंवा धरणांची परिस्थिती काय आहे, काय काय सांगू शकतो? धरणं आता जवळपास जे मोठे धरणं आहेत खासकर मराठवाड्यामध्ये 5% पेक्षा कमी साठा आहे आणि सरासरीनी जे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि अमरावती विभागातले धरणं आहेत तर तिथे जवळपास 11% मोठे धरणात पाणी फक्त आहे. जो मागच्या वर्षी ह्याच वेळी मागच्याही वर्षी दुष्काळाचा होता पण त्यावेळी 25% पर्यंत पाणी साठा उपलब्ध होता. तर आपण अनुमान करू शकाल की किती तीव्र आहे पाणी टंचाई. मग आता पाण्याची व्यवस्था हा पुढचा मुद्दा आहे, पण धान्याच्या बाबतीत आपण काय सांगू, त्यांची उपलब्धता कशी आहे किंवा उत्पादनात धान्याचे उत्पादनात नक्की घट झालेली आहे. परंतु राज्य शासनाने जे उपाययोजना केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये जवळपास आपण 70 लाख शेतकऱ्यांना 2 रुपये तांदूळ आणि 3 रुपयांनी गहू या पद्धतीने आपण सर्वांना देत आहोत आणि जे आपला पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे तर त्याच्यामध्ये राशन दुकानद्वारे ज्याला आपण अन्न सुरक्षा दिलेली आहे त्या सर्वांना पुरेसा धान्य उपलब्ध आहे आणि कुठेही धान्याची तशी टंचाई नाही आहे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे. आणि चाऱ्याच्या बाबतीत आपण काय सांगू शकतो, म्हणजे दुष्काळ म्हटल्यानंतर साधारण हे मुद्दे पाणी, धान्य, चारा. मराठवाड्याचे काही जिल्हे त्याच्यात चारा टंचाई निश्चितपणे जाणवते. तर याच्यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर चारा छावण्या उभे केले. जवळपास 371 चारा छावण्या आहेत आणि 4 लाखपेक्षा जास्त गाई म्हशी त्याच्यामध्ये आपण मोफत चारा पुरवठा तिथे केला जातो आणि कुठल्याही जिल्ह्यात चारा टंचाई भासणार नाही त्याच्यासाठी सुद्धा इतर राज्यात आणि ज्या जिल्ह्यात चांगले चाऱ्याची उपलब्धता खासकर वन क्षेत्रात तर तिथून पुरवठा करण्याची व्यवस्था केलेली आहे. पण म्हणजे एकंदर आपण जे म्हणतो की 48,000 गावांपैकी साधारण 28,000 गावांमध्ये आपण दुष्काळ जाहीर हा केलेलाच आहे आणि अजून आपण किती गावांसाठी आपण हे केलेलं आहे?
आता असं लक्षात आलेलं आहे की जे रबीचे गावं होते जे पहिले अंदाजात आले नव्हते आणि काही गावं राहून गेले, तर जवळपास 11,000 अतिरिक्त गावांसाठी ॲडिशनल मेमोरंडम ज्याला आपण म्हणतो तो राज्य शासन केंद्र शासनाला सादर करण्याचे मार्गावर आहे. मग आता ह्या शनिवारी, मागच्या शनिवारी आपली जी बैठक झाली पंतप्रधानांच्या बरोबर, तर त्याच्यामध्ये आपण नेमक्या कुठल्या उपाययोजना किंवा नेमकं त्याच्यामध्ये काय चर्चा झाली आणि पंतप्रधानांना आढावा कसा त्यांनी आपला घेतला, काय काय झालं सगळं? दुष्काळाला मात करण्यासाठी तातडीचे तत्काळ योजना तर आहेतच महत्वाचे, आणि ज्याच्याबद्दल राज्य शासनाने टंचाईग्रस्त गावांना टँकर पुरवणे, चारा छावणी देणे आणि इतर आपण कर्ज वसुलीवर बंदी आणणे हे सगळं केलेलं आहे. परंतु विशेष गोष्ट अशी होती की ह्या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी अशी मांडणी केली की 2019 पर्यंत राज्याला आपण दुष्काळमुक्त करणार आहोत आणि ह्याची जी उपाययोजना आहे कायमस्वरूपी त्याची मांडणी करण्यात आली. आपण जर ग्राफ बघाल तर असं दिसून येईल की महाराष्ट्राचा जो शेती आहे ते पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. मागचे 2 वर्षात आपण सातत्याने बघाल की जसं पावसाचे प्रमाण 70% आणि 59% पर्यंत खाली आलेली आहे, तर शेतीच्या उत्पादनात ही घट झालेली आहे आणि ज्या वर्षी पावसाचं प्रमाण 100% पेक्षा जास्त आहे तिथे उत्पादनही जास्त असतो. तर कायमस्वरूपी जर आपल्याला पावसावरचा अवलंबता कमी करायची असेल तर 4 महत्वाचे मुद्दे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पंतप्रधानांच्या समोर मांडणी केली. प्रथम की हर खेत को पाणी, जे पंतप्रधानांनी पण ही कल्पना मांडलेली आहे. तर मॉइश्चर सिक्युरिटी, तर प्रत्येक शेतीला पाणी पुरवणे. मोठ्या धरणातून हे जर शक्य होत नसेल तर जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आपण जवळपास दरवर्षी 5,000 गावं हाती घेऊन सर्व गावांना जलयुक्त करायचं. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये फक्त 45 ते 44% शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा मिळतो, म्हणून अनेक शेतकरी सावकारांचे आणि इतर मार्गाने त्यांना अडचणी निर्माण होतात. तर 80% शेतकरीपर्यंत इन्स्टिट्यूशनल क्रेडिट, जे शासकीय बँक आहे त्यांच्याद्वारे पतपुरवठा करणे, ह्याची सुद्धा एक मोठा क्रेडिट प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी जवळपास 15,000 कोटीची अतिरिक्त पतपुरवठ्याचा आराखडा मांडण्यात आला, जो केंद्र शासनाच्या वित्त विभागाला मान्यता देण्याकरता त्याची मागणी केलेली आहे. तिसरा मुद्दा त्याच्यात असं मांडण्यात आला की शेती हा नैसर्गिक आपत्ती अनेक वर्षात त्यांना संकटात येतो, तर त्याच्यामुळे फसल विमा योजना ही खूप महत्वाची आहे. तर महाराष्ट्राने गेल्या 1 वर्षात मुख्यमंत्री महोदयांचे नेतृत्वाखाली अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे की जवळपास 17% फक्त शेती विमाखाली होती, तर तो यावर्षी जवळपास 40% पर्यंत नेलेली आहे आणि 1,13,00,000 अकाउंट होल्डर्स पर्यंत आपण फसल विमा नेलेली आहे. तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आपण जवळपास 100% शेतकऱ्यांना जे नवीन योजना आहे पंतप्रधान फसल विमा योजना, त्याच्यामध्ये त्यांना सुरक्षाचा कवच देऊ, म्हणजे जरी नैसर्गिक आपत्ती आली तर त्यांना इन्शुरन्सद्वारे त्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो. आणि शेवटचा मुद्दा, संशोधनवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून जो क्लायमेट बदल होत आहे, तर क्लायमेट रेझिलियंट प्रोजेक्ट, आणि हे जागतिक बँकेने त्याला खूप त्याची प्रशंसा केली आहे आणि केंद्र शासनाने सुद्धा त्याला तत्वतः मान्यता दिलेली आहे. असे 4 मुद्दे हाती घेऊन महाराष्ट्राला 2019 पर्यंत कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त करायचा, असं हे आराखडा करून त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 5,000 गावाला करण्याचा मार्ग सुद्धा आपण मोठ्या जलद गतीने पुढे जात आहोत. पण मग आता हा प्रस्ताव आपण पंतप्रधानांना सादर केल्यानंतर मग त्यांचं म्हणणं काय आलं की त्यांनी मान्य केलं का आणि आपल्याला किती मदत मिळू शकते? जागतिक बँकेला जो प्रकल्प आपण सादर केला त्याला तर कृषी विभाग आणि वित्त विभाग दोघांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे, तो जवळपास प्रोजेक्ट मिळेल. याच्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा असा होता की महाराष्ट्रामध्ये जो आपण जलयुक्त शिवारमध्ये 5,000 गावं दरवर्षी दुष्काळमुक्त करायचा कार्यक्रम हाती घेत आहोत, तर त्या कार्यक्रमात सगळं त्याचा बजेट राज्य शासनावर अवलंबून आहे. तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असं मांडणी केली की 5,000 कोटी दरवर्षी जर केंद्र शासनाची जे प्रचलित योजना आहेत त्याच्यामध्ये IWMP आहे, पंतप्रधान कृषी सिंचाई योजना आहे, ह्या योजनेच्या माध्यमातून हे 5,000 कोटी दरवर्षी दिले तर मुख्यमंत्र्यांनी असं आश्वासन दिलंय की 2019 पर्यंत हे सगळे आपले गावं
टंचाईमुक्त होतील. तर त्याला पंतप्रधान आणि बाकी सर्वांनी एक खूप चांगला प्रतिसाद दिला आणि म्हटलं की हे योजना निश्चितपणे त्यांना केंद्र शासनाचा सपोर्ट राहील. आता या सगळ्यामध्ये शेतकरी आत्महत्या हा विषय आलेला होता का आणि त्या बाबतीत आपण नेमकं काय करतो? महाराष्ट्रामध्ये जवळपास 14 जिल्हे आहेत जिथे दुर्दैवाने शेतकरी आत्महत्याचा हा संकट आपल्या समोर आहे. गेल्या 2 वर्षापासून सातत्याने दुष्काळ जरी पडत असेल तर एक छोटीशी चांगली बातमी आहे की 3 ते 4 जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचं प्रमाण जवळपास निम्म्याने कमी झालेलं आहे. त्याच्यामध्ये बीड जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, तर काही जिल्ह्यात थोडाफार वाढलेला पण आहे. तर हे आकडेवारीमध्ये न जाता कुठल्या कारणास्तव हे कमी झालेलं आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी एक विशेष पथदर्शक प्रकल्प यवतमाळ आणि उस्मानाबाद या 2 जिल्ह्यात हाती घेतला होता. प्रत्येक 2 तालुक्यासाठी एक सचिव स्तराचा अधिकारी नेमला होता. इस्रायलची टेक्नॉलॉजी तिथे वापर करण्याचा प्रकल्प हाती घेतलेला आहे. प्रत्येक गावात जो शेतकरी थोडाफार संकटात आहे, मानसिक दृष्टीने त्रस्त आहे, तर त्यांना थेट मदत, आर्थिक इतर सामाजिक मदत देण्यासाठी सुद्धा बळीराजा योजना हाती घेतलेली आहे. आपला जो पीक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये थोडाफार बदल करून एक बॅलन्स्ड शेतीची पद्धती, म्हणजे सगळेच लोक कापूस किंवा सोयाबीन्सवर अवलंबून न राहता थोडेफार कडधान्य आणि असे मिक्स्ड शेती व्हावी, तर याच्याकरता सुद्धा आपण बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास 1 लाख पंप्स ज्याला ऊर्जाचे कनेक्शन नव्हते, तर तो एका वर्षात देण्याला जो एकदम विक्रमी गोष्ट आहे. पण त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं नरेंद्र यादव कमिटीने अहवाल दिला होता आपल्याला की आतापर्यंत जे काही पूर्वी कार्यक्रम हाती घेतले होते आत्महत्याग्रस्त मध्ये, तर ते मोठे आणि सेक्टर ओरिएंटेड, इन्फ्रास्ट्रक्चर ओरिएंटेड होते, म्हणजे मोठे इरिगेशनचे धरणं करणे. तर त्याच्या अगेन्स्ट असंच ठरवण्यात आलं की प्रत्येक शेतकरीला अन्न सुरक्षा देण्यात येईल. तर 2 रुपयांनी 3 रुपयांनी तांदूळ आणि गहू देण्यात आल्यामुळे ज्या शेतकरींमुळे आपल्याला अन्न मिळतो त्यांना तरी जरी त्यांचा उत्पन्न कमी झाला तर त्यांना सुद्धा सुरक्षा, अन्न सुरक्षा असावी आणि आरोग्य सुरक्षा, की कॅशलेस इन्शुरन्स स्कीम खाली सर्व शेतकऱ्यांना कव्हर करण्यात आलं. तर हे अतिशय चांगले योजना हाती आलेले आहेत. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या योजनांचा जर आपण बघितलं आणि तर पाण्याचा ऍक्सेस, मॉइश्चर सिक्युरिटी ज्याला सीएम साहेब नेहमी म्हणतात, नंतर पंतप्रधान बीमा योजना आणि आधुनिक तंत्रज्ञान ज्याच्यामध्ये ड्रॉट रेजिस्टंट व्हरायटीज ऑफ सीड, क्लायमेट रेझिलियन्स आपल्याला करता येईल. यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे पुढच्या वर्षी आपल्याला शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि शेतकरीचा उत्पादन विक्रमी पद्धतीने वाढ होऊ शकेल पुढच्या वर्षी. थोडक्यात कागदावरच्या या सगळ्या योजना जनतेच्या सेवेस आलेल्या आहेत. जनतेने हा दिलासा आपण थोडासा नक्कीच देऊया आणि ह्या दुष्काळावर आपण सर्वजण मिळून मात करणारच आहोत. याच इच्छा अपेक्षेने आपण, आणि पाऊस चांगला येणार आहे हेही आहे, त्याच्यामुळे आपणाला खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. बातम्यांकडे वळूया. शेतीला कायमस्वरूपी पाणी देण्याबरोबरच प्रत्येक गाव टँकरमुक्त करण्याचा सरकारचा मानस आहे, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सांगितलं. जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या अकोला निकडक या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यावर ओढवलेलं दुष्काळाचं संकट संपवण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना मोलाची ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रासपचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांच्यासह आमदार अर्जुन खोतकर, संतोष दानवे, नारायण कुचे यावेळी उपस्थित होते. यानंतर नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमाअंतर्गत केळीगव्हाण इथं सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचं भूमिपूजनही पंकजा मुंडे यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवारणासाठी संपूर्ण राज्य डोळ्यांसमोर ठेवून काम करण्याची गरज आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर फक्त विदर्भ आणि मराठवाड्यातली दुष्काळी परिस्थिती मांडली, मात्र पश्चिम महाराष्ट्रातही दुष्काळाची भीषणता आहेच असं पवार म्हणाले. ते आज सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. छगन भुजबळ यांच्या अटकेमागे सत्तेचा गैरवापर असून त्यांच्या अटकेमुळे पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. भुजबळ यांनी चूक केली नसेल तर त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल आणि चूक केली असेल तर भुजबळांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असं पवार म्हणाले. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपाचा मोदी फॅक्टर चालणार नाही. या राज्यांमध्ये स्थानिक पक्षांना यश मिळेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 57व्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार यांनी सातारा येथे कर्मवीरांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली.
विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, अजित पवार, ND पाटील आदी मान्यवरांनीही आदरांजली अर्पण केली. आशियाई बाजारातल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज 460 अंकांची उसळी घेतली आणि तो 25,688 अंकांवर बंद झाला. अनपेक्षितपणे परकीय निधीत झालेली वाढ आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी समभागांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याचा सकारात्मक परिणाम आज निर्देशांकावर दिसून आला. गेल्या 4 आठवड्यात निर्देशांकात एकाच दिवसात झालेली ही मोठी वाढ आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही 132 अंकांच्या वाढीसह 7,873 अंकांवर स्थिरावला. मध्य प्रदेशातल्या उज्जैन इथे सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आज सकाळी अक्षय तृतीयेनिमित्त दुसऱ्या शाही स्नानाला प्रारंभ झाला. जुना आखाड्याच्या नागाबाबांच्या स्नानानं या पर्वणीला प्रारंभ झाला. शाही स्नानासाठी रामघाटावर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. दुसऱ्या शाही स्नानासाठी सुमारे 25 लाख भाविक आले असल्याचा अंदाज आहे. दर 12 वर्षांनंतर उज्जैनमध्ये कुंभमेळा होतो. या मेळ्यानिमित्त उज्जैनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचं पोलीस महासंचालक मधु कुमार यांनी सांगितलं. देशात महिला संरक्षणाचे अनेक चांगले कायदे आहेत. या कायद्यांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्नशील आहे, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितलं. राज्य महिला आयोगाच्या वतीनं आज महिला आयोग तुमच्या दारी या उपक्रमाअंतर्गत कोल्हापुरात एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिलांच्या अनेक समस्या उत्तम मध्यस्थी आणि समुपदेशानं सुटू शकतील असा विश्वास व्यक्त करत यामुळे पोलीस आणि न्याय यंत्रणावरील ताण कमी होऊ शकतो असं त्या म्हणाल्या. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या उपक्रमाशी संबंधित व्यक्ती या कार्यशाळेला उपस्थित होत्या. वर्षभरात केवळ मे महिन्यातच 3 दिवस पर्यटन महोत्सव आयोजित करून पर्यटन वाढणार नाही, तर पर्यटन वाढीसाठी लावलेला दिवा वर्षभर तेवत ठेवावा लागेल आणि याकरता शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच स्थानिक जनतेचा सहभाग वाढायला हवा. पर्यटनातून मिळणारी सुबत्ता लोकांच्या लक्षात आली की हा सहभाग वाढेल, असं मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलं. रत्नागिरी जिल्हा पर्यटन 3 दिवसीय महोत्सवांची सांगता आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 40 संस्था आणि व्यक्तींचा रत्नागिरी भूषण पुरस्कार देऊन गौरव केला. जिल्ह्याच्या 670 कोटींच्या पर्यटन आराखड्याच्या मंजुरीसाठी आपण प्रयत्न करू, असंही राऊत म्हणाले. या पर्यटन महोत्सवात 350 स्टॉलमध्ये पर्यटन विकास, शेती तसंच दुष्काळावर मात करण्याबाबतची माहिती देण्यात आली. पुण्यातल्या मंगळवार पेठेत भीमनगर इथे झोपड्यांना लागलेल्या आगीत 10 झोपड्या भस्मसात झाल्या. अग्निशमन दलाच्या 12 बंबांनी आग आटोक्यात आणली. अरुंद जागेमुळे मदत कार्यात अडचणी येत होत्या. घरगुती 11 गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आणि आता हवामान वृत्त. राज्यात आज सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडला. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातल्या दहिवड, वाकी परिसरातही मुसळधार पाऊस झाला, तर लातूरमधल्या निलंगा परिसरात आज दुपारी गारांचा पाऊस झाला. राज्यात सर्वात जास्त तापमान परभणी इथे 41°C इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मात्र याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारांसह पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल तापमान 33, किमान 27. नागपूर 42, 23. पुणे 39, 23. औरंगाबाद 38, 21. नाशिक 38, 19. कोल्हापूर 38, 23. रत्नागिरी 33, 25. सोलापूर 42, 27. आणि अमरावती 39 आणि 25. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी सोनिया गांधींबाबत पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याचे संसदेत पडसाद. राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब. वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घ्यायला सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारांना मनाई.
प्रत्येक गिरणी कामगाराला घर देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. शेतीला कायमस्वरूपी पाणी देण्याबरोबरच प्रत्येक गाव टँकरमुक्त करण्याचा सरकारचा मानस. पंकजा मुंडे. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवारणासाठी संपूर्ण राज्य डोळ्यांसमोर ठेवून काम करावं. शरद पवार. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 460 अंकांनी वधारला. महिनाभरातली सर्वात मोठी उसळी. आणि उज्जैन इथल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आज अक्षय तृतीयेच्या पर्वणीवर दुसरं शाही स्नान संपन्न. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.